नमस्कार. इयत्ता 10वीच्या निकालानंतर ITI प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. तर यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम OBC, NT, VJNT, SEBC कॅटेगरी साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम जातीचा दाखला लागेल, त्यानंतर नॉन क्रिमिलियर पुढील वर्षापर्यंत म्हणजेच 31 मार्च 2025 पर्यंत वैध असला पाहिजे. त्याचबरोबर आधार कार्ड, त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे. याचबरोबर डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की भारतीय राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणून तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला तसेच जन्म प्रमाणपत्र दाखवू शकता किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट देखील दाखवू शकता. याचबरोबर 10वीचे मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला यामध्ये LC किंवा TC ही कागदपत्र लागणार आहेत. त्याचबरोबर पाहू शकता की SC ST कॅटेगरीसाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत. त्यामध्ये जातीचा दाखला लागेल, आधार कार्ड लागेल, त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागेल आणि त्याचबरोबर नॅशनॅलिटीसाठी तुम्ही जन्म प्रमाणपत्र देखील दाखवू शकता. डोमिसाईल सर्टिफिकेट देखील चालणार आहे. 10वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट आणि त्यानंतर शाळा महाविद्यालय सोडल्याचा LC किंवा TC देखील लागणार आहे. तर लक्षात घ्या, ज्यांची ओपन कॅटेगरी आहे आणि EWS अंतर्गत अर्ज करायचा आहे तर त्यांच्यासाठी EWS सर्टिफिकेट लागेल. नॉन क्रिमिलियर पुढील वर्षापर्यंत 31 मार्चपर्यंत वैध असणार लागेल. आधार कार्ड लागेल, त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट यामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा शाळेचा दाखला देखील दाखवू शकता. त्याचबरोबर 10वीचे मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट आणि त्यानंतर शाळा महाविद्यालय सोडल्याचा LC किंवा TC देखील लागेल. तसेच ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी EWS अंतर्गत येत नाहीत त्यांच्यासाठी सर्टिफिकेट लागणार आहे. आधार कार्ड लागेल, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागेल. याच्यामध्ये तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट देखील दाखवू शकता. 10वीचे मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच LC किंवा TC लागणार आहे. तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना टक्के वाढवण्यासाठी इंटरमिडिएट, चित्रकला परीक्षा किंवा तांत्रिक विषय घेतला असेल किंवा माजी सैनिक, संरक्षण सेवेतील कार्यरत व्यक्ती असे काही पर्याय निवडले असतील तर त्यांना या संदर्भातले सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.